हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधील क्वेश्चन नंबर 1 to 4 अभ्यासणार आहोत. क्वेश्चन 1 इन फिगर 1.55 या फिगरमध्ये अँगल ए बी सी 75 डिग्री, अँगल ई डी सी 75 डिग्री, स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट. Also write the similarity of these two triangles by a proper one-to-one correspondence. आता या फिगरमध्ये कोणते दोन ट्रायंगल्स हे सिमिलर आहेत आणि कोणत्या टेस्टनं आणि त्यांचं काय लिहायचं आहे, त्याची प्रॉपर वन टू वन करस्पॉन्डन्स ऑफ द व्हर्टेक्स लिहायचे आहेत. आता पहिल्यांदा फिगर बघितल्यानंतर तुम्ही लक्षात लिहिलं हे ए बी सी हा एक ट्रायंगल दिसतोय. ठीक आहे, मग तो लिहून घेऊयात लगेच. नाव ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ABED हा क्वाड्रिलॅटरल होतो, हा येणार नाही. हा एक दिसतो छोटा, हा त्याचं काय नाव येईल मग CDE. हे दोन ट्रायंगल झाले. आता याच्यामध्ये कोणते अँगल्स हे कॉन्ग्रंट आहेत ते बघूयात. आता हा 75 आणि हा 75, हा पहिला अँगल इथे मग कोणता येईल, हा ट्रायंगल ABC मधला अँगल ABC इक्वल्स टू कॉन्ग्रंट. आता हा 75 आहे याच्याशी, हा कोणता आहे, डीचं नाव CDE, अँगल CDE. कारण काय हे आहे, इच मेजर्स 75 डिग्री. आता हा एक कॉमन इक्वल आला. आता हा जो अँगल आहे अँगल सी, हा अँगल सी हा ABC ट्रायंगलमध्ये पण आहे आणि ह्या CDE या ट्रायंगलमध्ये पण आहे. म्हणजे हा सी काय होतो, दोघांमध्ये कॉमन होतो. देअरफॉर सेकंड अँगल कोणता येईल मग, हा सी साठी BCA कॉन्ग्रंट, DCE कारण काय, तो आहे कॉमन अँगल. आता बघा इथे, मग दोन जर अँगल हे कॉन्ग्रंट असतील तर मग ते दोन्ही ट्रायंगल काय होतात, सिमिलर होतात. कोणत्या टेस्टनुसार, AA टेस्ट, अँगल टेस्ट ऑफ सिमिलरिटी. देअरफॉर ट्रायंगल. आता इथं लिहित असताना मात्र त्यांचे जे व्हर्टेक्स आहेत ते काय पाहिजेत, प्रॉपर वन टू वन करस्पॉन्डन्स. आता मग आपण इथं नाव लिहित असताना काय विचार केला नाही, डायरेक्ट नाव लिहिलं दोन्ही ट्रायंगलचं. पण इथे नाव लिहित असताना जे कॉन्ग्रंट आहेत अँगल ते काय पाहिजेत, वन टू वन करस्पॉन्डन्स पाहिजेत. आता आपण इथं कोणते घेतलं होतं, B आणि D आणि C हा दोघांमध्ये असल्यामुळे मग पहिल्या ट्रायंगलसाठी काय नाव लिहायचं, BCA सिमिलर. आणि दुसऱ्या ट्रायंगलसाठी B75 कोणता आहे मग D, सीच्या इक्वल कोणता आहे, C आहे. आणि मग दुसरा उरलेला कोणता असेल, E. म्हणजे कोणता टेस्ट ना, अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. क्वेश्चन नंबर 2, आर द ट्रायंगल्स इन फिगर 1.56 या फिगरमधले आर सिमिलर, इफ येस बाय विच टेस्ट. हे सिमिलर आहेत का, असतील तर कोणत्या टेस्टने ते सिमिलर आहेत. आता बघा इथे, जर सिमिलर असतील तर आपल्याला काय करावं लागेल, त्याचे जे करस्पॉन्डिंग साईड्स आहेत त्या प्रॉपोर्शनमध्ये आहेत की नाही ते बघावं लागेल. मग अगोदर करस्पॉन्डिंग साईडचे आपण काय करूयात, रेशो काढूयात. मग पहिल्यामध्ये PQ करस्पॉन्डिंग LM 6/3, इथं डिवाइड केलं, 3 1 जा 3, 3 2 जा 6, काय येईल ते 2/1. द QR MN, QR किती आहे 8, MN आहे 4 इक्वल्स टू 4 1 जा 4, 4 2 जा 8 म्हणजे 2/1. आणि थर्ड PR अँड
एन, पी आर अँड एल, पी आर आहे 10, एल एन आहे 5 इक्वल्स टू 5 1 जा 5, 5 2 जा 10, 2/1, 2/1. आता इथे काय झालं, हे इक्वल आहेत, यांचे जे रेशो आहेत ते काय आहेत, इक्वल आहेत. म्हणजेच काय झालं, ह्या ज्या करस्पॉन्डिंग साईड्स आहेत त्या प्रॉपोर्शनमध्ये आहेत, त्या करस्पॉन्डिंग साईड प्रॉपोर्शनमध्ये आहेत. हे 1, हे 2 अँड 3 झालं. देअरफॉर इन ट्रायंगल पी क्यू आर अँड ट्रायंगल एल एम एन, पी क्यू आर एल एम एनमध्ये पी क्यू अपॉन एल एम इक्वल्स टू क्यू आर अपॉन एम एन इक्वल्स टू पी आर अपॉन एल एन फ्रॉम 1 to 3, फ्रॉम 1 to 3, 1 to 3 पासून हे काय, याच्यावर काय करतं, इक्वेशनमधून हे इक्वल आहेत. म्हणजेच काय मग, देअरफॉर ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल एल एम एन, सिमिलर ट्रायंगल एम एन एल एम एन. ही सिक्वेन्स मात्र इथं करेक्ट पाहिजे, मागे पुढे असता कामा नये. क्वेश्चन नंबर 3, इन द ॲज शोन इन फिगर 1.57, या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे 2 poles ऑफ हाईट 8 मीटर अँड 4 मीटर आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. एक 8 मीटरचा हा एक पोल आहे आणि 4 मीटरचा हा एक पोल आहे आणि ते ग्राउंडला परपेंडिक्युलर आहेत, ग्राउंडला इथं परपेंडिक्युलर आहेत. इफ द लेंथ ऑफ शॅडो ऑफ सिमिलर पोल ड्यू टू सनलाईट इज 6 मीटर, हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ द बिगर पोल ॲट द सेम टाईम. हा जो पोल आहे याची जर शॅडो 6 मीटर असेल तर हा जो आहे याची शॅडो किती असेल, असा प्रश्न विचारलेला आहे. आता याच्यामध्ये फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे पोल कोणते आहेत, पी आर अँड ए सी आर द पोल, पी आर अँड ए सी आर द 2 poles, हे 2 पोल्स आहेत आणि त्यांचे शॅडो काय येतील, पी आरची आहे शॅडो क्यू आर आणि ए सीची काय आहे बी सी, ए सीची काय आहे बी सी. आणि हे कसे आहेत पोल, हे परपेंडिक्युलर आहेत, दे आर परपेंडिक्युलर टू ग्राउंड. ठीक आहे. आता पी आरची शॅडो काय आहे क्यू आर, देअरफॉर क्यू आर अँड बी सी आर द शॅडो ऑफ दिस पोल, ह्या दोन्ही पोलच्या त्या शॅडोज आहेत. ठीक आहे. आता मग हा जो ट्रायंगल पी क्यू आर आणि ह्या ट्रायंगल ए बी सी हे काय होतात, सिमिलर होतात, कारण द शॅडोज आर कॉस्ट ॲट द सेम टाईम. आणि ह्या एकाच वेळेस असल्यामुळे काय झालं, हे काय होतील, हे दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर होतील. बघा पुढे, कारण बिकॉज ऑफ द शॅडो आर कास्ट ॲट द सेम टाईम, ते काय आहेत, एकाच वेळेच्या शॅडो आहेत. देअरफॉर ट्रायंगल पी, इथं दिसतंय हां, पी क्यू आर, पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल ए बी सी, ए बी सी हे काय आहे, त्याला सिमिलर आहेत. आता हे जर दोन्ही ट्रायंगल सिमिलर असतील तर मग त्याच्या ज्या करस्पॉन्डिंग साईड्स असतील त्या काय असतात, प्रॉपोर्शनमध्ये असतात. तुम्हाला माहिती आहे करस्पॉन्डिंग साईड प्रॉपोर्शनमध्ये. आता करस्पॉन्डिंग पी आरला कोणती आहे ए सी आणि क्यू आरला आहे बी सी. आणि आपल्याला काय करायचं आहे, ही एक्सची व्हॅल्यू काढायची, ही शॅडोची आपल्याला लेंथ काढायची आहे. देअरफॉर मग बघा, पी आर
अपॉन AC इक्वल्स टू QR अपॉन BC. यांचे काय असतात, हे रेशो प्रॉपोर्शनमध्ये असतात, म्हणजे इक्वल असतात. आता पी आरची व्हॅल्यू किती आहे, 4. PR किती आहे, इथं मी रेड पेनने लिहितो थोडंसं लक्षात येण्यासाठी. आणि AC आहे 8 इक्वल्स टू QR आहे 6 आणि BC आहे X. BC आहे X. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. 4 इंटू X इक्वल्स टू 6 इंटू 8. X इक्वल्स टू 6 इंटू 8 अपॉन 4. आता या ठिकाणी बघा, 4 1 जा 4, 4 2 जा 8, 6 इंटू 2 12 मीटर. म्हणजे ही जी शॅडो आहे त्याची लेंथ किती असेल, 12 मीटर. देअरफॉर द लेंथ ऑफ बिगर पोल, लेंथ ऑफ शॅडो of bigger pole equals to 12 meters, equals to 12 meter. And last question number 4 या व्हिडिओमधला. इन ट्रायंगल ABC, ABC या ट्रायंगलमध्ये AP perpendicular to BC and BQ परपेंडिक्युलर टू AC. BQ हा AC ला परपेंडिक्युलर आहे. अँड BPC अँड AQC, BPC AQC प्रूव्ह दॅट ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल CQB. आणि हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि परत काय विचारलं आहे, AP इक्वल्स टू 7, BQ इक्वल्स टू 8, BC इक्वल्स टू 12, फाइंड AC. ACची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. अगोदर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. कोणत्या करस्पॉन्डन्सला, CPA अँड CQBला. मग बघा, इन ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB, CPA अँड CQB. आता इथे बघा, पहिल्यांदा इथं पेन्सिलनं एक CPA म्हणजे कोणता, CPA म्हणजे हा ट्रायंगल आणि दुसरा कोणता आहे, CQB म्हणजे हा ट्रायंगल. दुसरा कोणता येईल, हा ट्रायंगल. इथं रेड पेनने घेतो इथे, हा एक ट्रायंगल. हे दोन ट्रायंगलचे आपल्याला इथं कम्पेअर करायचं आहे. हा एक आणि हा पेन्सिलनं एक दाखवलेला. ठीक आहे. आता पहिल्यांदा कोणता घेतला आपण, CPA. आता पहिल्यांदा हा 90 डिग्रीचा जो आहे ते अगोदर लिहूयात, अँगल 90 डिग्री. त्याचं नाव काय येईल, अँगल APC कॉन्ग्रंट. आता या ट्रायंगलमधला त्याचं नाव काय येईल मग, BQC. कारण काय, इच मेजर 90 डिग्री. दोघांचं मेजर काय आहे, 90 डिग्री. आणि हा जो ट्रायंगल आहे C, हा काय आहे, हे दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन आहे. हा जो अँगल आहे C, हा अँगल C दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन आहे. मग पहिल्यांदा CPAमध्ये म्हणजे ह्या पेन्सिलला आपण दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये CPA किंवा APC, याचं नाव काय येईल मग, अँगल ACP कॉन्ग्रंट. आणि इकडे दिलं तर QCB. कारण काय, कॉमन अँगल. तो काय आहे, कॉमन अँगल आहे. म्हणजेच मग काय होतील, हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर होतील. देअरफॉर कोणत्या ट्रायंगल, आता इथं नाव लिहित असताना आपण C कोणता घेतला, हा जो कॉमन आहे तो अगोदर घेतला. मग C नंतर P, हा जो 90 वाला तो अगोदर घेतला. म्हणजे ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल. इथं सुद्धा अँगल हा C कॉमन जो आहे तो C, नंतर 90 वाला जो अँगल आहे तो Q आणि हा नंतर B, CQB. ठीक आहे. AA
टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता हे जर सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रॉपर्शन. मग आता याच्यामध्ये आपल्याला कोणत्या साईड घ्यायच्यात? ए पी, बी क्यू, बी सी. आता ए पी हे पहिल्यामध्ये ए पी बघा, ही ए पी, ए पी. इकडं कोणती असेल मग त्याची? बी क्यू. हां, ए पी, ए पी कारण आपल्याला ती दिलेली आहे म्हणून ती घेतोय आपण. आणि मग ए पी साठी कोणती इथं खाली त्याची करस्पॉन्डिंग बी क्यू इक्वल्स टू. आणखी कोणती दिलेली आहे? ए सी. ए सी आपल्याला फाइंड आउट करायची. ए सी, ए सी काय येईल? बी सी. काय येईल इथं? बी सी. बी सी हा रेशो दिलेला करस्पॉन्डिंग साईडचा. सुरुवातीला हा वरच्या बाजूला कोणता घेतला? हा पहिला ट्रायंगलचा सेगमेंट घेतला आहे आणि खाली या दुसऱ्या ट्रायंगलचा सेगमेंट घेतला आहे. म्हणजे ए पी बी क्यू अँड ए सी बी सी. ए पी किती आहे आता इथं मेजरमेंट लिहूयात. ए पी आहे 7, बी क्यू आहे 8 इक्वल्स टू ए सी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि बी सी दिलेला आहे 12. बी सी आहे 12. आता त्याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. 8 इंटू ए सी इक्वल्स टू 7 इंटू 12. देअरफॉर ए सी इक्वल्स टू 7 इंटू 12 अपॉन 8. इथं कॅन्सल करूयात. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12 इक्वल्स टू 7 3 जा 21 अपॉन 2. 2 ने डिवाइड केलं. 2 1 जा 2 is 0 and 5. Therefore AC equals to 10.5.